नमस्कार मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या अर्थविषयक व्हिडिओमध्ये। थंबनेल मित्रांनो नक्की तुम्ही वाचलेलं असेल की गुंतवणूक करण्या अगोदर हे बघा। मग काय बघायचं आहे मित्रांनो, तर गुंतवणूक करताना आपण अनेक गोष्टींचा विचार करत असतो आणि सध्या आपल्या भारतीय शेअर बाजारामध्ये बघतोय मित्रांनो आपण की काही दिवसापूर्वी, काही आठवड्यांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी शेअर मार्केटमध्ये एक वेगळी चर्चा होती आणि शेअर मार्केटचं जे वातावरण होतं ते पाहून जे गुंतवणूकदार होते, गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक वेगळीच चर्चा असायची सर्वच ठिकाणी। ती चर्चा काय होती की आणखी किती मार्केट पडणार आहे, मार्केट कुठपर्यंत जाईल, मग आता गुंतवणूक करावी की थोडा वेट करावा आणि नंतर गुंतवणूक करावी, अशा प्रकारचे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनामध्ये होते। परंतु काल परवाचं जर शेअर मार्केट आपण बघितलं तर ह्या चर्चेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। आज अशी चर्चा सुरू आहे की मार्केट निफ्टी 25,000 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे। मग आपण आता आज गुंतवणूक करावी की आणखी मार्केट क्रॅश होण्याची वाट बघावी, मग आता मार्केट या ठिकाणावरून आणखी अप साइडला जाईल की आणखी डाऊन साइडला जाईल, नेमकं काय होईल, असं हे चर्चेचं स्वरूप आता गुंतवणूकदारामध्ये बदललेलं आहे मित्रांनो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण गुंतवणूक करण्याच्या पूर्वी काय करायला पाहिजे, चला तर तेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की गुंतवणूक करण्याच्या अगोदर आपण शेअर मार्केटची ज्याप्रमाणे अभ्यास करतो किंवा आपली जी अपेक्षा असते की किती प्रमाणामध्ये शेअर मार्केट खाली उतरल्याच्या नंतर आपण गुंतवणूक करायची किंवा शेअर मार्केट अप साइडला गेल्याच्या नंतर आपण किती प्रमाणामध्ये अप साइडला गेल्यावर गुंतवणूक करायची, हा जसा मूलभूत प्रश्न असतो तसाच दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मूलभूत प्रश्न असतो तो म्हणजे की आपण अगोदर आपल्याला ओळखून घ्यायला पाहिजे मित्रांनो। आपण मार्केटचा खूप अभ्यास करतोय परंतु आपण आपला देखील अभ्यास करायला पाहिजे। आपला अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, आपली काही शैक्षणिक पात्रता बघायची का आपली एखादी परीक्षा घ्यायची का गुंतवणूक करण्यासाठी, तर नाही। आपला अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं मित्रांनो की शेअर मार्केट हे अप अँड डाऊन साइड हे नेहमी चालूच असतं, परंतु ह्या शेअर मार्केटच्या ज्या मुवमेंट्स आहेत ह्या मुवमेंटमध्ये आपण कुठे तग धरू शकतो हे बघणं, हे ओळखणं खूप गरजेचं आहे। म्हणजे गुंतवणूकदारांपैकी आता गुंतवणूकदारांचे खूप प्रकार आहेत। म्हणजे कसं प्रकार कुठले, तर काही लोकांचं जे गुंतवणुकीचं कॅपिटल असतं ते स्मॉल असतं, काहींचं हे मीडियम कॅपिटल असतं आणि काहींचं बिग कॅपिटल असतं। म्हणजे लहान गुंतवणूकदार असतात, मध्यम गुंतवणूकदार असतात आणि काही मोठे गुंतवणूकदार असतात। हे झालं गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित। त्याचप्रमाणे कालावधीनुसार सुद्धा गुंतवणूकदारांचे प्रकार असतात। काही हे लघु कालावधीसाठी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतात, काही हे मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे असतात म्हणजे मध्यम कालावधीसाठी 5-10 वर्षासाठी, आणि काही लोक हे लॉंग टर्म साठी गुंतवणूक करणारे असतात। आणि मग ही गुंतवणूक कशावर डिपेंड असते मित्रांनो, त्याला सुद्धा आपण विचार करायला पाहिजे। तर आपल्याला गुंतवणूक नेमकी कशासाठी करायची आहे, नेमकी कशासाठी म्हणजे काय, तर आपले गुंतवणूक करण्याच्या पाठीचे गोल काय आहे, उद्दिष्ट काय आहे, आपल्या ध्येय काय साध्य करायचे आहेत ही गुंतवणूक करून, ते आपण अगोदर निश्चित करायला पाहिजे। आणि मग त्या आपल्या गोल सेटिंगच्या नंतर आपली इन्व्हेस्टमेंट सेटिंग, ज्याच्यामध्ये आपण टर्म ठरवू शकतो की कोणत्या कालावधीपर्यंत आपल्याला किती कालावधीपर्यंत गुंतवणूक करायची आहे। आणि मग उदाहरणार्थ समजा आपल्याला जर आपल्या मुलाचं शिक्षण करायचं असेल, आज समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी 5वीला असेल, मग तुम्हाला त्याच्या 12वीच्या नंतरचं जे करिअर आहे त्यासाठी जर तुम्हाला आजपासून गुंतवणूक करायची असेल, म्हणजे आज 5वी, 7 वर्षानंतर 12वी होईल, म्हणजे तुम्हाला 7 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हा टर्म कालावधी निश्चित करता येईल। मग त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की मग आपल्याला कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची किंवा कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आणि कुठल्या किती मार्केट कुठल्या लेवलला असताना गुंतवणूक करायची हे आपल्याला ठरवता येईल, बरोबर आहे काय की।
म्हणजे काय की सर्वात महत्वाची गोष्ट अगोदर आपण ही निश्चित करायला पाहिजे की आपण कोण आहोत. अगोदर आपल्याला ओळखा. नो युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला अगोदर ओळखा की आपण कुठले गुंतवणूकदार आहोत, आपले गुंतवणुकीचे उद्देश काय आहेत, आपले गुंतवणूक करण्याचे गोल काय आहेत. हे जर आपण अगोदर निश्चित केलं तर आपले पुढले प्रश्न आपोआप सुटतात. ते पुढले प्रश्न म्हणजे कुठले की किती कॅपिटल गुंतवायचं, किती वर्षांसाठी गुंतवायचं, मग ते शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं, शेअर मार्केटमध्येच गुंतवत असताना त्यामध्ये सुद्धा स्टॉकमध्ये गुंतवायचं की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचं. हे जे आपले नंतरचे प्रश्न आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला कुठून मिळतात तर आपल्या गोल सेटिंग मधून. म्हणून अगोदर आपण इन्व्हेस्टमेंट कशासाठी करत आहोत, तो उद्देश काय आहे हे अगोदर आपण निश्चित ठरवायला पाहिजे. आणि मग त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतात. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आपल्या आजच्या व्हिडिओमधून तेच आहे मित्रांनो की जे थंबनेल मध्ये तुम्ही वाचलं की गुंतवणूक करण्या अगोदर हे पहा. तर काय पाहायचं आहे की आपल्याला गुंतवणूक कशासाठी करायची आहे. जर तुम्हाला रिटायरमेंटसाठी जर प्लॅन करायचा असेल की तुम्ही जेव्हा तुमची जे काही जॉब करत असतात, जे तुमचं फील्डवर्क असेल त्यामधून तुम्ही जेव्हा रिटायर होणार आहात 10, 20, 30, 40, 50 जे काही तुमचं वर्ष असेल काम करण्याचं, तेव्हा त्यानंतर तुम्ही जेव्हा रिटायर होणार आहात तर तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर त्यावेळेला तुमच्याकडे किती तुमचं कॅपिटल किती तुम्हाला गेन करायचं आहे तुमच्या रिटायरमेंटसाठी, हा जो झाला रिटायरमेंट प्लॅन. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही गुंतवणूक करणार आहात. मग कदाचित तुमचा एज्युकेशनल प्लॅन असू शकतो की तुमच्या मुलांचं शिक्षण आहे, किंवा तुम्हाला तुमचे काही इतर गोल जे आहेत किंवा इतर तुमचे जे टार्गेट्स आहेत ते अचीव्ह करायचे असेल. उदाहरण तुम्हाला घर बांधायचे, आज जरी बांधायचं नसेल परंतु 5 वर्षानंतर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं आहे, 10 वर्षानंतर बांधायचं आहे, किंवा तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला 4 व्हीलर विकत घ्यायची आहे, किंवा तुम्हाला फॉरेनला फिरण्यासाठी जायचं आहे, लाईफ एन्जॉय करायचं आहे, तुमची लाईफस्टाईल चेंज करायची आहे. हे जे काही तुमचं ध्येय असेल ते ध्येय आणि त्या ध्येयासाठी लागणारा तुमचा कालावधी या सर्व गोष्टीवरती डिपेंड करते तुमची इन्व्हेस्टमेंट. आणि म्हणून म्हटले की अगोदर स्वतःला ओळखा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर आपण या गोष्टी ओळखायला पाहिजे की आपलं इन्व्हेस्टमेंट गोल काय आहे, किती कालावधीमध्ये ते गोल आपल्याला अचीव्ह करायचं आहे. हे जर आपलं अगोदर निश्चित असेल तर आपण गुंतवणूक योग्य ठिकाणी योग्य कालावधीसाठी आणि आपल्याला आपल्या जी आपलं आर्थिक इन्कम आहे, जो आपला इन्कम आहे त्या इन्कम नुसार आपल्या सध्याच्या ज्या गरजा आपण भागवतो त्या गरजा भागून जे आपल्याकडे शिल्लक राहणारं भाग भांडवल आहे ते आपण व्यवस्थितपणे शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. तर हा होता आपला महत्वाचा मुद्दा की अगोदर आपण स्वतःला ओळखायचं आहे की आपण नेमके कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत. हा मूलभूत प्रश्न आहे. आपण कुठल्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत हे जर आपलं निश्चित झालं तर गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची, किती प्रमाणामध्ये करायची, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. म्हणून प्रत्येकाने अगोदर स्वतःला आपण कुठल्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत हे ओळखायला शिका, ओळखून घ्या आणि नंतर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. हाच माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला राहील. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह.